वेलकम डिअर स्टुडंट्स. टिळकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड सेकंड, सब्जेक्ट इंग्लिश बालभारती, टॉपिक 2.4 स्टोरी टाइम. The name of story is Unity is Strength. In the last video, we see that an old man gave the bundle of sticks to all his 4 sons and asked them to break them into 2 parts, but they could not succeed. Now we will see what happened next. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की त्या वृद्ध माणसाने त्याच्या 4ही मुलांना एक काठ्यांचं बंडल म्हणजेच काठ्यांची एकत्रित बांधलेली मोळी दिली आणि ती प्रत्येकाला तोडण्यास सांगितली, परंतु कोणीही त्या मोळीचे 2 तुकडे करू शकले नाहीत. आता पुढे काय घडतंय ते आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. देअर फादर स्माइल्ड. त्यांचे वडील हसले. अँड आस्क्ड देम टू अनटाय द बंडल. अनटाय मीन्स टू सेपरेट. एकत्र बांधलेल्या गोष्टी वेगवेगळ्या करणे, अलगपणे करणे, स्वतंत्र करणे. आणि त्यांनी त्या मोळीतील काठ्या वेगवेगळ्या केल्या, स्वतंत्र केल्या. नाऊ द स्टिक्स वेअर सेपरेटेड. आता त्या काठ्या स्वतंत्र वेगवेगळ्या होत्या. ही गेव ईच ब्रदर अ सिंगल स्टिक. त्यांनी प्रत्येक मुलाला एक एक काठी दिली. अँड आस्क्ड देम टू ब्रेक इट. आणि ती काठी तोडण्यास सांगितली. ईच ऑफ द सन्स टूक अ सिंगल स्टिक इन हँड. प्रत्येक मुलाने एक एक काठी स्वतःच्या हातात घेतली. इन नो टाईम द स्टिक्स वेअर बेंट अँड ब्रोकन. इन नो टाईम मीन्स व्हेरी क्विकली, व्हेरी सून म्हणजे पटकन, लगेचच. इन नो टाईम म्हणजे क्षणाचाही विलंब न करता द स्टिक्स वेअर बेंट अँड ब्रोकन. ती काठी त्या मुलांनी तोडली, तिचे 2 तुकडे केले. अ सिंगल स्टिक इज इझिली ब्रोकन. एक काठी सहजपणे तुटली. इफ 4 स्टिक्स कम टुगेदर इट इज इम्पॉसिबल टू ब्रेक इट. इम्पॉसिबल मीन्स समथिंग दॅट कॅनॉट हॅपन. म्हणजेच जर या 4ही काठ्या एकत्रित असत्या तर त्यांना तोडणं अशक्य झालं असतं. इफ यू आर युनायटेड, हेल्प इच अदर अँड लिव्ह इन फ्रेंडशिप, यू विल बी स्ट्रॉंगर दॅन एनी एनिमी. एनिमी मीन्स अ पर्सन हू हेट्स यू अँड ट्राईज टू हार्म यू. इफ यू आर डिव्हायडेड among yourselves, divide means to separate into different parts, and keep fighting, you will be as weak as the single stick in that bundle. If you are united, जर तुम्ही एकत्रितरित्या, संघटितरित्या राहिलात, help each other, एकमेकांना मदत केली, and live in friendship, एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागलात, you will be stronger, तुम्ही अधिक बलवान असाल, than any enemy, तुमच्या कुठल्याही शत्रूपेक्षा, तुमच्या कुठल्याही प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही अधिक बलवान असाल. केव्हा? जर तुम्ही एकत्रितरित्या राहिलात तर. बट इफ यू आर डिव्हायडेड अमंग युअर सेल्व्स, परंतु जर तुम्ही तुमच्यातच स्वतंत्रपणे राहिलात, विखुरलेले राहिलात, अँड कीप फायटिंग, आणि सतत भांडत राहिलात, यू विल बी ॲज वीक ॲज द स्टिक इन दॅट बंडल, तर तुमची स्थितीसुद्धा त्या मोळीतील स्वतंत्र केलेल्या काठीप्रमाणे होईल. Remember, united we stand, divided we fall, said the old man, giving his sons a meaningful look. Meaningful means intended to show meaning. Remember, united we stand. म्हणजे लक्षात ठेवा. युनायटेड एकत्रित्या, संघटितरित्या. वी स्टँड म्हणजे आपण जर एकत्रितरित्या, संघटितरित्या राहिलो तर आपण टिकू शकतो. स्टँड म्हणजे टिकू शकतो, इतरांसमोर आपला टिकाव लाभू शकतो, आपण जिंकू शकतो. डिवायडेड वी फॉल, जर आपण एकत्र राहिलो नाही, स्वतंत्रपणे राहिलो, वेगवेगळे झालो तर आपण पडू, म्हणजेच दुसऱ्यासमोर आपला टिकाव लागणार नाही, त्यांच्या पुढे आपण हरू. सेड द ओल्ड मॅन, गिविंग हिज सन्स अ मिनिंगफुल लुक. असे म्हणत त्याने त्याच्या मुलांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले. धिस टाईम द ब्रदर्स लर्न्ड अ लेसन. यावेळेस त्या 4ही भावांनी योग्य तो धडा
शिकले होते. म्हणजेच त्यांना या गोष्टीतनं योग्य तो बोध मिळाला होता. दे स्टॉप फायटिंग विथ ईच अदर. त्यांनी एकमेकांशी भांडणे थांबवले. दे स्टार्टेड टू वर्क टुगेदर. त्यांनी एकत्रितरित्या काम करायला सुरुवात केली. ॲज अ टीम, एक संघटितरित्या काम करायला सुरुवात केली. अँड दॅट रिअली हेल्प देम. आणि ही गोष्ट नक्कीच त्यांना फायदेशीर ठरली, मदत करणारी ठरली, त्यांच्या उपयोगाची ठरली. बघा या चित्रामध्ये ते चारही भाऊ एकत्रितरित्या आता छानपैकी काम करत आहेत. नाऊ यू रीड दिस लेसन अँड राईट डाऊन हार्ड वर्ड्स अँड न्यू वर्ड्स in your notebook. Thank you.